हाय हॅलो नमस्कार. मी सीमा आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. ज्या वेळेस तुम्ही पण ब्लाऊज शिवता आणि मशीनचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस किती इरिटेट होतं ना, असं नको वाटतं. ते परत मशीनकडे जायची इच्छा होत नाही. मग अशी छोटीशी गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर, पण आपल्याला त्या प्रॉब्लेमचं लवकर सोल्युशन मिळत नाही. मग असं कळत नाही की काय करावं. तर सेम माझी पण तशीच कंडिशन झाली, पण थोडंसं डोकं लावलं आणि तो प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह झाला. तर तीच जो मला प्रॉब्लेम आला होता तो तुम्हालाही येत असेल. मग म्हटलं आपण मैत्रिणींसोबत हा प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं काढायचं हे शेअर करूया. तर बघा, ज्यावेळेस हे असा पातळ कपडा असतो, हा आता बघू शकता किती पातळ कपडा आहे. तर अशा पातळ कपड्यावरती टीप मारली तर कपडा काय काय वेळेला असं ओढल्या जातो मशीनमध्ये ना, असं खूप जास्त ओढल्या जातो. आणि मग ते असं थोडंसं ओढला आपण, कपडा जर ओढला तर ते जी टीप आहे ना, तर ते धागे धागे म्हणजे टीप तुटल्या जाते, दोरा त्याचा तुटतो. तर आता हेच मी तुम्हाला दाखवते की मी आधी टीप मारली होती त्यावेळेस कपडा कसा झाला आहे आणि मी नंतर काय केलं. तर शिलाई एकदम व्यवस्थित आली. तर तीही हा जो प्रॉब्लेम आलता त्याचं मला सोल्युशन पण भेटलं. तर मी तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चला तुम्हाला दाखवते मी की मला काय प्रॉब्लेम आला होता आणि मी काय केलं ते. तर बघा, हे ब्लाऊज शिवत होते मी आणि मला हे ब्लाऊज शिवताना ना खूप जास्त असं कपडा ओढत होता, असं फिनिशिंग दिसत नव्हती आणि मला ते आवडत नव्हतं. मग काय करावं थोडासा विचार केला आणि लगेचच त्याचं सोल्युशन भेटलं. तर बघा, हे टीप जे दिसतीये तुम्हाला, तर हे असं ओढल्या गेल्यासारखा कपडा आहे. हे इथं खाली पण बघा आणि हे असं, हे बघा. तर एकदम असं टीपना कपडा ना ओढत होता. तर मग मी काय केलं, तर सर्वप्रथम निडलचा तर काही विषय नव्हता. ही जी सुई जी आहे तर ती व्यवस्थित होती. तर मग काय करायचं, हे जे आपण जे इथून धागा अडकवतो, दोरा अडकवतो, तर हे आहे ना थोडंसं लूज करायचे. खूप जास्त टाईट नाही ठेवायचे. हे इथलं जे आहे तर ते लूज करायचे आणि मग मी हे थोडंसं लूज केलं. ते लूज केलं, आत्ता फिरवलं तर हे सगळंच निघलं. खूप जास्त टाईट नाही ठेवायचं आहे. रेग्युलर आपण जसं ठेवतो ना, तर त्याच्यापेक्षा थोडंसं लूज करायचं आहे. हे बघा, आता हे लूज झालं. आणि हे जी फूट आहे तर ह्या फूटवरती ज्यामुळे टेन्शन येतं, म्हणजे खूप जास्त प्रेस होतं, तर ते जे असतं ते हे इथं वरती असतं. तर हे याला जे आहे ना तर थोडंसं फिरवायचं आहे. थोडं फिरवलं का याच्यावरचं टेन्शन कमी होतं आणि मग टीप आहे ती व्यवस्थित यायला लागते. खूप छोटासा प्रॉब्लेम होता, पण ते आधी कळलं नाही, नंतर थोडा विचार केल्यावर कळलं. तर हे बघू शकता, हे थोडंसं असं फिरवलं का हे फिरतं आणि मग याच्यावरचं जे टेन्शन आहे ते कमी होतं. आणि ज्यावेळेस असा कपडा थोडासा जाड असतो, कॉटनचा असतो, त्यावेळेस हे परत आपण आहे असं फिरवायचं आहे आणि हे बरोबर आपलं मग जसं होती तशी टीप यायला लागते. तर याच्यावरचं हे टेन्शन कमी झालं. आता मी तुम्हाला टीप मारून दाखवते. तर हे बघा, हे मी हे जे आहे ते पूर्ण फिरवलं होतं त्यावेळेस ही टीप बघू शकता कशी आलेली आहे आणि कपडा कसा झालेला आहे. एकदम कपडा असा ओढलेला आहे. तर आता हे जे आहे ते मी थोडंसं लूज करते आणि मग तुम्हाला टीप मारून दाखवते. तर बघू शकता दोन्ही टीपमध्ये डिफरन्स. हे बघा, ही टीप जी आहे ते एकदम सरळ आहे, कुठेही कपडा असा ओढलेला गेलेला नाही आहे. आणि इथे बघू शकता. तर हे तुम्ही पण असंच करा. म्हणजे नाही का, हे कपडा जे असा पातळ कपडा असला ना तर हे ओढल्या जाणार नाही. हे जे असतं तर याचं टेन्शन कमी करायचं, म्हणजे हे फूटचं जे टेन्शन असतं तर ते कमी करायचं. जे प्रेस होतं याच्यामध्ये स्प्रिंग असते, त्यामुळे ना आपण जितकं फिरू, कदाचित इथे दिसत पण असेल तुम्हाला, हां, ही स्प्रिंग जे असते ना, तर ते आपण जेवढं फिरवू ती खाली प्रेस होते आणि हे जास्त फूट आहे ते दाबल्या जातं. त्यामुळं ही टीप आहे ती अशा प्रकारे येते आणि लूज केलं की मग टीप जी आहे ती नॉर्मल येते.
तर पाहिलं तुम्ही किती सोपं आणि साधं सोल्युशन होतं, पण ह्या अशा गोष्टींमुळे आपल्याला अडकून राहावं लागतं. समजत नाही की काय होतंय ते. आणि प्रत्येक वेळेला मशीन रिपेअर करायला घेऊन जाणं पॉसिबल नसतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या आपण थोड्याशा फॉलो करायच्या. आणि ज्यावेळेस मशीनवरती बसतोय शिवायला वगैरे, त्यावेळेस नक्की पहिल्यांदा ऑइलिंग करायचं, ऑइल सोडायचं आणि मगच शिवायला चालू करायचं. ही माझी छोट्याशा प्रॉब्लेमवरचं छोटंसं सोल्युशन आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.